विधानसभेचा महासंग्राम या कार्यक्रमात आपण पॉवर मराठ न्यूजतर्फे इथून शाळगाव येथे आलो असून सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया. हो बापू इकडे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं विकास कामाबद्दल? आज विकास कामाबद्दल बोलायचं झालं तर विधानसभा मतदारसंघात जास्त करून आम्ही शाळगावच्या परिसरामध्ये विश्वजित कदम व शरद लाड यांनी जास्त काम आणले आणि सर्वसामान्य माणसांच्या घटकाकडे जास्त लक्ष देणारा पक्ष म्हणाल तर हे दोन्ही पक्ष एकजुटीनं काम करत असतात. शरद भाऊंच्या माध्यमातून काय काय काम विकास झाली? आम्ही शरद भाऊच्या माध्यमातून मी आता कडेगाव तालुक्यामध्ये व्यापूर, करांडेवाडी, शाळगाव, रायगाव एकूण 10 कोटीची काम आणली अरुणांच्या प्रयत्नातून. आज तुम्ही विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इकडे मतदारसंघात काय कसं बघा? विधानसभेचा पार्श्वभूमी पाहायला गेलं तर पूर्वी लाड आणि देशमुख गट एकत्र असून आणि माननीय शरद पवार साहेबांचा आदेश, सुप्रियाताईंचा आदेश मानून आहे आणि महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त करून सीट आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाला कुठं एखादं चुकीचं गालबोट लागू नये ह्यासाठी ह्या मतदारसंघामध्ये जागृतीने काम करायचं. केलेला विकास, संग्राम भाऊंनी केलेला विकास सांगायचा त्याच्या अगोदर अण्णांची थोडी पार्श्वभूमी सांगतो आम्ही. संपतराव अण्णांनी जर पाणी आणलं नसतं तर आज ह्या भागात कुसळाशिवाय काय दिसलं नसतं. आधुनिक भारताचे भगीरथ संपतरावांना का तर त्या पुराण काळातल्या भगीरथानं 500 वर्ष दुष्काळ पडला होता पृथ्वीवर आणि त्याची 42 पिढ्यांचा उद्धार झाला नव्हता. त्यासाठी भगीरथानं तपश्चर्या करून स्वर्गातून गंगा आणली असं म्हणलं जातं. पृथ्वीवर गंगा आणली, परंतु त्यानं हिमालयात ती नदी तयार करून आणली आणि त्याच्या 500 वर्षाचा दुष्काळ संपवला आणि 42 पिढ्यांचा त्याचा उद्धार झाला. संपतराव अण्णांनी जर टेंबू योजना आणली नसती तर आमच्या पिढ्यांचा उद्धार झाला नसता आणि आमचा पण झाला नसता. आणि आज या जे बोलतात नाही किंवा या जे हे करतात त्यांनी सांगू द्या की जर टेंबू योजना आणलीच नसती तर तुम्ही काय पिकवलं असतं. आज ऊस दिसतोय, आज आलं दिसतंय, आज इथं हळद दिसते, आज टोमॅटो आहे. ती सगळी जी पिकायची ती आणायला आणि ती व्हायला कारणीभूत कोण असेल तर संपतराव देशमुख आहेत. दुसरी गोष्ट आता संपतराव देशमुखांचं सांगितलं त्यानंतर संपतराव देशमुखांनी काय केलं, त्यानंतर पृथ्वीराज देशमुखांनी प्रयत्न केलं, सगळ्यांनी केलं, त्यामुळे टेंबूचं पाणी आलं. टेंबूचं खरं जनक कोण असतील तर संपतराव देशमुख आहेत. आणि आता कोण जर येतं आणि मिळवतं की आम्ही जनक आहे टेंबूचे तर कोण जनक आहे सगळ्या जनतेला माहिती आहे. त्यात काय दुसरं वेगळं सांगायची गरज नाही. दुसरी गोष्ट, गेली 25 वर्षे आमदारकी समोरच्या म्हणजे आता जे विद्यमान आमदार त्यांच्याकडे आणि त्यांच्या वडिलांच्याकडे होते, पण टेंबू योजनेतला जो वंचित भाग राहिला होता, टेंबू योजनेतला जो वंचित भाग राहिला होता त्या भागासाठी यांनी कधी प्रयत्न केले? आताच कसे तुम्ही प्रयत्न केले? आता ज्यावेळी आम्ही विषय मांडला संग्राम भाऊंच्याकडे तेव्हा संग्राम भाऊनी त्याविषयी बंबाळवाडीचा भाग, रायगावचा भाग, शाळगावचा पूर्व भाग, शाळगावचा उत्तरेचा भाग आणि शाळगावच्या पश्चिमेला असणारे वांगेटर, पाचून आणि शामगाव या भागाच्या पाण्यासाठी, या भागाला पाणी देण्यासाठी काय करता येईल यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांची मिटिंग लावली. तर त्यावेळी असं लक्षात आलं की 0.41 TMC पाणी शिल्लक आहे. मग ते पाणी बंदिस्त पाईपलाईननं तिथं वरच पोहोचवायचं. त्यासाठी भाऊने या प्रस्ताव तयार करायला लावला. त्या प्रस्तावावर भाऊंचा स्वतःच्या लेटर पॅडवरती माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मागणी करणार एक पत्र आहे. तर त्या पत्रावरती मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट लिहिलेलं आहे अमुस जर विचारा फक्त विरोधकाला म्हणावं जे कोण बोलत असेल त्यानं की आमच्या साहेबांनी आमच्या नेत्यानं आणले की मंजूर करू, तर अमुस जलसंपदा विभाग ह्याचा अर्थ सांगावा त्यानं. अतिरिक्त मुख्य सचिव जलसंपदा विभाग त्यांनी ते जलसंपदा विभाग प्रस्तावाची तातडीनं कार्य व्हावी असा शेरा देवेंद्र फडणवीस यांनी मारलेला आहे. आणि आज विरोधकात ते जसं समजलं तसं विरोधक म्हणाले आम्ही आणलं. तो भाग सोडतो, दुसरा एक भाग विचारून घेतो. 2014 ते 2019 या कालावधीमध्ये भाजप आणि शिवसेना सरकार होतं.
त्यावेळी 2019च्या शेवटी आम्ही बाबाच्या मागे लागलो की आमच्या इथे वीज टंचाई जास्त होते, आमचे डीपी जातात, आमचे मोटरी जातात, आम्हाला वीज कमी पडते, तर आमच्या इथे एक सब स्टेशन तयार करा MSCBचं. मग सब स्टेशन बाबाने तेव्हा मंजूर करून आणलं, टेंडर निघालं, त्याचा कॉन्ट्रॅक्ट फायनल झाला, फक्त वर्क ऑर्डर न निघाल्यामुळे आम्हाला त्याचं भूमिपूजन करता आलं नाही. ठीक आहे, झालं. 2019 नंतर हे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांचं सरकार आलं, ही महाविकास आघाडीची आबाजू युती एक झाली तयार. मग त्यावेळी हे आताचे कामदार ते मंत्री होते, त्यांनी आमच्या शाळगावात येऊन त्या MSCBच्या सबस्टेशनचं उद्घाटन केलं, नाव वाढवला, मी सबस्टेशन आणलेलं आहे आणि आता तुमची विजेची टंचाई दूर होईल म्हणून सांगितलं. मला आज एक विचारायचं आहे की ते सबस्टेशन कुठं आहे? आम्हाला जसं एक तो मकर नारासपूरचा पिक्चर होता, त्याची विहिरच चोरीला गेली होती. काय पिक्चरचं नाव तर बहुतेक कायद्याचं बोला का काहीतरी होतं, मला लक्षात नाही. तसं आमच्या इथं सबस्टेशन चोरीला गेले, कारण मंत्र्यानं नारळ फोडला सबस्टेशन होण्याचा, आणि ते सबस्टेशनच नाही. ते जरा तुम्ही जर विचारलं पत्रकारांनी की ते सबस्टेशन कुठं आहे, तर नाही बरं होईल, म्हणजे आम्हाला पण सापडेल. कारण आमची विजेची टंचाई त्यानंतर संग्राम भाऊनी हिंगणगाव खूप बुद्रुकला MSCB स्टेशन मंजूर करून आणून तयार झालं, आणि त्याच्यामुळे आज आमच्यातली वीज टंचाई कमी झालेली आहे. आमच्यात डीपी जाळायचे बंद झाले, आमच्या शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा व्यवस्थित सुरळीत होत आहे, त्यामुळे आज सगळं व्यवस्थित चाललंय. आणि विकासाचं म्हणाल तर भरपूर विकास भाऊनी केला आहे. त्याच्या अध्यक्षपदाच्या काळात भारतात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, भारतात एवढ्या जिल्हा परिषद अध्यक्षांना केला एवढा विकास केलेला आहे. आज आमच्या गावात पाणी पुरवठा स्कीम चालू आहे, ते सुद्धा संग्राम भाऊनीच मंजूर केलेलं आहे. ही विरोधकांना सांगा, भरपूर काम आहेत सांगण्यासारखी, पण तुम्हाला वेळ नसेल किंवा माझ्याच एकट्याची एवढी बाईट घेणं योग्य नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यावेळी पत्रकार साहेबांनी MIDC मंजूर केली हे आम्हाला मान्य आहे, परंतु त्यांनी मंजूर करताना त्यामध्ये आम्हालाही माहित नव्हतं काय केलेलं आहे, तर तो केमिकल झोन झालाय आणि तिथे सगळ्या केमिकल फॅक्टरी यायला लागले. त्याच्यामुळे जे केमिकलनं आणि जे प्रदूषित पाणी आहे ते यायला लागलंय, आणि प्रदूषित हवा आणि प्रदूषित पाणी त्यातनं निघणारं केमिकल फॅक्टरीतून येतंय, आणि ते पाणी आता आमच्याला प्यायची पाळी आली आहे. त्यामुळे जे काय फॅक्टरी आलेल्या आहेत केमिकल फॅक्टरी, त्याच्यावर काय ते बंदोबस्त करावा म्हणून आम्ही संग्राम भाऊंना सांगितलेलं आहे. तर आम्ही त्याबद्दल एक मिटिंग घेणार आहे आणि फॅक्टऱ्यांना सक्त ताकीद देणार आहे की त्यांचं जे पाणी केमिकलचं सांडतंय ते त्यांनी तिथल्या तिथंच त्याची प्रक्रिया करून ते तिथंच त्यांनी बंद करावं, ते आम्ही त्यांना सांगणार. असा आमचा भाऊंचा आमचाही झालेला विषय. नवीन उद्योग निर्माण झालेले नाहीत परिसरातल्या मुलांना काय, परंतु थोडं बहुत हाताला काम लागले, काही जण नोकरी लागलेत, काही जण वॉचमन म्हणून गेले, ते होतंय. म्हणजे MIDC झाली म्हणून काहीतरी फायदा थोडा बहुत होतोय, आम्ही नाही होत नाही असं मी मान्य करत नाही. परंतु बाहेरचे बाहेरचे जे जास्त कर्मचारी आहेत, बिहार उत्तर प्रदेशात जास्त आहेत, इकडच्याला कमी आहे तिथं प्रेफरन्स. भूमिपुत्रांसाठी काय कराल? भूमिपुत्रांसाठी आता संघटना बांधणार आम्ही इलेक्शन नंतर, आणि त्यासाठी संघटना बांधून आम्ही त्यांना तिथं न्याय द्यायला लावणार. आम्ही जाणार, त्यासाठी झगडणार, उपोषण करणार, मोर्चे करणार, कारण भूमिपत्रासाठी. पॉवर मराठी न्यूजच्या तृतीय वर्धापन दिनास आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली, आनंदाची उधळण करत आली दिवाळी आली. नवेलेने भरजारी, दारी रांगोळी न्यारी, गंध प्रेमाचा उधळीत आली आली दिवाळी आली. घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उठण्याचा, करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठुनी मुहूर्त दीपावली सणाचा. दीपावली निमित्त कडेगाव पलूस ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व मित्र परिवारास दीपावलीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्राचार्य महादेव सगरे सर, सहकार्यवाह व ट्रस्टी भारती विद्यापीठ पुणे, अध्यक्ष काशी विश्वनाथ शिक्षण संस्था पुणे, संचालक भारती सहकारी बँक पुणे, माजी प्राचार्य डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय सांगली व यशवंतराव मोहिते कॉलेज पुणे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काय काय विकास कामं झाली? आदरणीय विद्यमान आमदार विश्वजितजी कदम यांनी गेली 5 वर्ष सातत्याने शाळगावच्या आसपासचे परिसरातले सर्व रस्ते असू द्या, शाळा असू द्या, आमचा हायस्कूल असू द्या, संगणक लागले संगणक दिलेत, रोडची सगळ्या कामं जवळजवळ पूर्णच आहेत. कुठं म्हणजे असं खूप खड्ड्याचा रस्ता आहे असा परिसरात खड्डा नाही, किंवा चांगले रस्ते आहेत.
परत आम्हाला हे पोलीस स्टेशन समोरचं दिलंय, पुढं इथं समोर दिसतोय तो गुरांचा दवाखाना जनावरांचा दिलाय, लोकांचा माणसांचा दवाखाना त्यांनीच दिलाय आदरणीय साहेबांच्या फंडातून. वरती जे सचिवालय आहे ग्राम सचिवालय एवढं प्रशस्त ती पण आदरणीय मोठे कदम साहेबांच्या फंडातूनच ते दिलेलं होतं. पलीकडे वाचनालय आहे ते पूर्वीचे काँग्रेसचे खासदार प्रकाश बापू यांच्या फंडातून ते दिलेलं आहे. मंदिराला ज्योतिर्लिंग मंदिराला 5 लाख रुपयाची त्यांची देणगी आहे. संपूर्ण मंदिर त्यांनी बांधलेलं आहे असं काही विरोधक अफवा करते तसं ते झालेलं नाही. त्यांनी 5 लाख रुपये आमच्या या सर्व गावाच्या देणगीमध्ये 5 लाख रुपयाची भरीव भर घातली त्यात, म्हणजे मोठं योगदान दिलंय मंदिराला. आणि वरती हायस्कूल जवळ सिद्धनाथ मंदिर आहे त्या मंदिराला पहिले 5.5 लाख रुपये रथासाठी आणि मंदिरासाठी असे मिळून 5-5.5 लाख रुपये 2 वेळेला मदत केलेली आहे. तुकाई आमचं वरती देवस्थान आहे मोठं ग्राम दैवत, त्याच्यासाठी साहेबांनी ते क वर्गात घालून ते पण चांगल्या प्रकारे त्याला विकसित करण्यासाठी 5 लाख रुपये त्याला पण दिलेत. अशा प्रकारे अनेक कामं, इतकी कामं की 5 वर्षामध्ये आमच्या गावामध्ये आता जी काही नूतन कामं आहेत त्यामध्ये समजा नोकऱ्यांचा प्रश्न असेल, ऍडमिशनचा प्रश्न असेल, यामध्ये सुद्धा 5 वर्षात भरभरून त्यांनी ऍडमिशन दिलेत, भरभरून नोकऱ्या दिलेत आणि त्या नोकऱ्या म्हणजे शाश्वत नोकऱ्या. अशा प्रकारचं सगळं हे आमदार साहेबांचं काम आहे. आणि इथून पुढे पण ते असं त्यांचं काम आहे की ते काय त्यांना काम सांगितलंय आणि त्यांनी पाठीमागे ठेवलंय असं कधीच झालेलं नाही. त्यांची ही 3री टर्म आहे, पण 2 टर्म मध्ये तरी असं आमच्या नव्या पिढीला निदर्शनास आलं की साहेबांच्या पुढे एक पाऊल टाकून हे नक्की काम करतील आणि महाराष्ट्राला आख्या दाखवून देतील की पतंगराव कदमांच्या पुढे मी एक पाऊल ठेवलंय. साखर कारखान्याच्या माध्यमातून उच्चांकी दर देऊन सगळ्या शेतकऱ्यांची बिलं अदा केली. ते कधी बिलं थटवलेली नाही दुसऱ्या कारखान्यासारखी. 25,000 टन ऊस हा आमच्या शाळगावमधून जातो आणि त्या 25,000 टनाचं आज जर रकमेत रूपांतर केलं तर सरासरी 7,93,00,000 रुपये हे नुसते आमच्या शाळगावला निधी म्हणण्यापेक्षा म्हणजे जो तुमचा ऊस जातो आणि त्या ऊसाची जे पैसे तुम्हाला रेग्युलर ज्यावेळी शेतकऱ्याला गरज असते त्यावेळेस ते वेळेत पैसे देणं सगळ्यात मोठं काम हे जर कुणी केलं असेल तर आता चालूचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलं. दुसरा मुद्दा सांगायचं झालं तर आम्हाला इथून येड्याला जायचं म्हणलं तर आम्हाला ह्या रायगाव मार्गे बेलावडे मार्गे असं ह्या मार्गे जायला लागायचं, पण तो 56 लाखाचा पूल त्यांनी मंजूर करून तो पूल बांधून पूर्णतास नेऊन ती रहदारी आमची 2 किलोमीटरवर चालू झाली. आणि आमचा एक मंदिराचा मुद्दा काय होता, ज्यावेळी आम्ही चालू करताना ज्या पैशाची कमतरता होती, पण सुरुवातीला 2017-18 साली आमचे मोठे साहेब त्यांच्या आमदार फंडातून आम्हाला भरीव अशी रक्कम ह्या मंदिरासाठी 5 लाख दिली. आणि सगळ्यात दुसरं सांगायचं म्हणजे तर आमच्या तुकाई मंदिर जे असेल तर त्या तुकाई मंदिराला क वर्गाचा दर्जा देऊन प्रत्येक वर्षी त्याला भरघोस असा निधी तो येऊन तिथलं प्रशस्त असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याच्या आजूबाजूला परिसर हा प्रशस्त केलेला आहे. आणि एवढं मोठं काम आमच्या इथं विकास रत्न म्हणून आमचे जे आता विद्यमान आमदार आहेत त्यांनी पूर्णत्वास हे काम नेलेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा आम्हाला कुठल्याही अशी काम करायची की निधीची कमतरता कुठेही कमी पडत नाही. आणि दुसरा मुद्दा, आमच्यात आज ज्या मुली शाळेला शिकतात, ज्या शाळेच्या मुली शिकतात त्या मुलगी शिकली पाहिजे. नुसतं 1500 देऊन चालत नाही. 1500 दिलं म्हणून भागत नाही. तर त्याच्या आता त्या 1500 रुपये दिल्यानंतर तुम्ही तेलाचा भाव 1600चा डबा 2200 नेला, डाळीचा भाव 200-250 रुपये किलो प्रति किलो डाळ नेली. त्यामुळे हा फटका हा सर्वसामान्यांना भरपूर बसलेला आहे. त्यामुळे आता जे काम आहे त्या कामाला आमची पूर्ण जनता खूप समाधानी आहे. विश्वजित कदमांचे काम हे पूर्ण समाधानी आहे. येणाऱ्या विविध उद्योगाबद्दल माहिती सांगा. कुंभळे एमआयडीसी आणि पाणी पुरवठा पुरा उद्योगधंदा सांगितले. उद्योगधंदे म्हणजे एमआयडीसीच्या येणाऱ्या कारखान्याबद्दल सांग. आता काय कारखान्याबद्दल सांगायचे, आले 4-5 कंपनी आले, अजून येणार आहेत. त्यासाठी भाऊनी भरपूर प्रयत्न केलाय. संग्राम भाऊ विकास काम काय केली? भरपूर केले.
सप्लेशन आणले मंजूर करून, पुन्हा पाणी पुरवठा केलाय, पुन्हा अनेक पाणी पुरवठ्यात काय नाव हा जलजीवन नरेंद्र मोदीच आहे. पुन्हा लाडके बहिणीचे हे काय पैसे आले, पुन्हा दवाखान्याचे ते पैसे आले 5 लाखापर्यंत पेन्शन, असे भरपूर आम्ही कामे भरपूर केलेली. विरोधक तरी म्हणजे 95% काम आम्हीच केली. शक्यच नाही म्हणून तुम्हाला मागा मागचा म्हणलंय का लबाडावून काय तर म्हणलं काय पुढे या, ते आलेले आहेत पुढं, म्हणजे आमच्या समोर समोर झालं असतं ना. निकालाचं स्वरूप काय वाटतंय तुम्हाला? निकाला स्वरूप लागला संग्राम भाऊ. होय. हो गावचं वातावरण काय वाटतं? 60% आहे संग्राम भाऊ. लाडक्या बहिणीचा पाठिंबा राहील का भावना? हो राहणार. आपल्या माध्यमातून एक शाळगाव परिसरात काय काय विकास काम झाले? माझ्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही सत्तेत होतो त्यावेळेस टंचाईचा खूप अभाव, पाण्याचा खूप अभाव होता. त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा साहेब पालकमंत्री असताना पहिल्यांदा आमचं एकच धोरण ठरलं आणि जलशिवार योजना होती. तर ती जलशिवार योजना काय काय गावांना लागू होत नव्हती, काय गावांना त्याचं कार्यक्षेत्र इस्टिमेट बसत नव्हती. त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की जलशिवार योजनेमध्ये पहिल्यांदा आम्ही साहेब पालकमंत्री असताना आम्ही पहिल्यांदा आमचा हा बोंबाळवाडी पासून ते व्यापूर पातूर जो गाववाडा आहे त्या गाववाड्यावरती पहिल्यांदा आम्ही आमच्या धरणं बांधायला सुरुवात केली. आणि मला वाटतं 1, 2, 3, 4, 5, 7 धरणं आम्ही 7 धरणं आदरणीय पतंगरावजी कदम साहेब पालकमंत्री असताना आम्ही पाणी अडवा, पाणी जिरवा व पाणी स्टोरेज साखळी पद्धतीचं बांधार आम्ही या ओढ्यावरती बांधलं. त्याच्यानंतर हा रस्ता पाचून ते बेलवडे हा लोकांची गैरसोय होत होती. त्यावेळेस असा प्रकार होता की रायगाव मार्गे उसळ इतर कारखान्याला न्यायची पाळी यायची. त्याच्यामुळे आम्ही हा जिल्हा परिषदला रस्ता होता तो आम्ही PWला वरळ केला. त्याच्यानंतर आम्ही हा रस्ता वरळ केल्यानंतर गेल्या वर्षी आदरणीय विश्वजित कदम साहेब यांच्या माध्यमातून नाबार्ड मध्ये 4.5 कोटी रुपये खर्चून हा रस्ता पूर्ण केलेला आहे बेलावड्यापासून. त्याच्यानंतर पानंद रस्ते असतील, पहिल्यांदा रोजगार हमी योजना ही ज्यावेळेस आपल्या भागात होत नव्हती त्यावेळेस आम्ही सर्वपक्षीय निपक्षीय काम करून सर्व गावातल्या प्रत्येक गावच्या येईल त्याला पानंद रस्त्यासाठी आम्ही पहिल्यांदा कोण खडीकरण मुर्मीकरण मागायला तर पहिल्यांदा आम्ही त्याला सांगायचो मुर्मीकरणाचा रस्ता पहिल्यांदा तुमच्या गावात अनलिमिटेड योजना होती. अश्विनी मगदुल साहेब CEO होते, त्यांच्या माध्यमातून आणि विश्वजित कदम आणि पतंगराव कदम साहेब यांच्या माध्यमातून आम्ही प्रचंड प्रमाणात या लोकांची कामं केलेली आहेत आणि अशी भरपूर कामं या आपल्या मतदारसंघामध्ये आणलेली आहेत. आणि उर्वरित राहिलेला यावर्षी जो टेंबूचा कॅनलच्या वरच्या बाजूचा उर्वरित भाग होता, वंचित भाग, त्यासाठी 1500 हेक्टर शाळगाव, बोंबाळवाडी, रायगाव, व्यापूर, करंडेवाडी आणि शामगाव आणि येडे अशी ही 5-6 गावं होती. ह्या गावांना उर्वरित 77 कोटी रुपये 77 कोटीचा बंदिस्त पाईपलाईनद्वारे सर्वे करून मंजुरी मिळालेली व ते काम आता सर्व उर्वरित शेतकऱ्यांना ते लाभ मिळणार आहे. अशा स्वरूपाची या ठिकाणी भरघोस कामं झालेली आहेत. त्यामुळे इथून पुढच्या काळात विश्वजित कदमांच्यावर लोकांनी निस्वार्थपणे विश्वास ठेवलेला आणि तेच निवडून येतील याच्यात काही शंका नाही. गावचं काय वातावरण राहील? गावामध्ये बऱ्यापैकी सर्वसामान्य मुली, सर्वसामान्य मुलं भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून लोकांच्या सहवासात किंवा भारतीय परिवाराच्या सहवासात आहेत. त्यामुळे प्रचंड हा गावामध्ये भारतीच्या माध्यमातून लोकांना आधार देण्याचं हे कदम कुटुंबियानं भारतीय सुतगिरण असो, भारतीय बँक असो, भारतीय सर्व संस्थांच्या मार्फत लोकांना बेरोजगार होण्यापेक्षा रोजगार निर्मिती करून दिलेली आहे. त्यामुळे लोक बऱ्यापैकी विश्वजित कदमांच्यावर विश्वास टाकतील. नमस्कार, मी सौ मंदाताई करांडे, पोलीस कडेगाव 285 मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय संग्राम भाऊंच्या प्रचारार्थ अगदी आमच्या पोलीस आणि कडेगाव तालुक्यातील आमच्या महायुतीच्या सर्व भगिनी वाडी वस्तीवरती जाऊन आपल्या शासनाच्या योजनांची माहिती द्यायला लागलेले. आणि आदरणीय भाऊ ज्या वेळेला ZP अध्यक्ष होते त्यावेळेला कुठली वाडी वस्ती, गाव, तालुका कुठेही कुठल्या योजनेपासून वंचित राहिला नव्हता. ज्या वेळेला भाऊ अध्यक्ष असताना ज्या ज्या गावात आढावा बैठकी घेतल्या
त्या गावात ज्या ज्या मागण्या झाल्या त्या 100% भाऊनी पूर्ण केल्या होत्या. तसंच हे आमचं आता महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या सरकारनं पण आता योजना देताना कुठल्याही कोण कुठल्या जातीचं, पंथाचं, धर्माचं, गटाचं, तटाचं, पक्षाचं न बघता सगळ्यांना सर्व योजनेचा लाभ दिलेला आहे. आणि भाऊंच्या कामाचं तर आम्ही काय सांगणार आहे तुम्हाला. भाऊंचं काम अगदी दिव्यांगांचं जर अभियान भाऊनी ज्या वेळेला घेतलं जिल्हा परिषदला अध्यक्ष असताना, आडगाईला पडलेला जो माझा बंधू होता, जी माझी भगिनी होती, त्यांना जाग्यावरती दिव्यांगांचं सर्टिफिकेट देण्याचं काम आदरणीय भाऊनी केलेलं आहे. जल जीवनाच्या माध्यमातून कोट्यावधीची कामं केलेली आहेत. आणि शिवाय सांगायचं म्हणजे आज महायुतीच्या सरकारनं लाडकी बहीण असेल, लेक लाडकी असेल, पंतप्रधान मातृत्व वंदन योजना असेल, एसटी मध्ये महिलांना सवलत असेल, आनंदाचा सीधा असेल, PM किसान असेल, आणि सगळ्यात महत्वाचा जीवाचा प्रश्न म्हणजे माझ्या शेतकऱ्यांचा गावात, प्रत्येक गावागावात कोट्यावधीची बिलं शेतकऱ्यांची माफ झालेली आहे. त्यामुळे संग्राम भाऊंसाठी आमच्या पोलीस कडेगाव मधल्या मतदारसंघातील माता भगिनी, सर्व या लाडक्या बहिणी, अगदी स्वतःचा भाऊ उभा आहे, स्वतःचा मुलगा उभा आहे. अगदी महायुतीच्या सरकारनं योजना देताना कोण कुठल्या गटाचं बघितलं नाही, तसं त्या सुद्धा महिला माझ्या आज कडेगाव पोलीस मध्ये कमळ फुलवणार हे 100% निश्चित. एक द्या सोडून पुढलं बोला. ठीक आहे. टेंबूच्या राहिलेल्या विस्तारित कामाविषयी माहिती काय काय? कसं आहे, आता सध्या चालू स्थितीला ऊसाला चांगला भाव सोनेरा कारखाना देतोय, योग्य दर चांगल्या प्रमाणात मिळतोय, सगळ्यांचे पैसे वेळेवर बँकेत जमा होतात, एवढं आम्हाला समाधान आहे शेतकरी वर्गाला. बाकी काय आम्हाला बोलायचं काम नाही. दोघांनी पाणी आणलं, चालू झालंय, सगळं झालंय. कुठलं पाणी आणलं? टेंबूचं पाणी चालू आहे ना दोघांनी मिळून. हो. मग बाकीचे आमदार म्हणतात आमचा सिंहाचा वाटा आहे. सगळ्यांचाच वाटा आहे. अनिल बाबरचा बी आहेच की. त्यावेळेला अनिल बाबा माझे आमदार होते नव्हती, अपक्ष म्हणून होती ना त्यावेळेला. राजनाथ देशमुख आमदार होते विद्यमान. हा होती. म्हणजे आम्ही आणलंय सगळ्यांनीच. आता पुढलं बोला, पाण्याचा विषय सोडून द्या. ठीक आहे. दोन्ही बी नेते चांगले आहेत. टेंबू फक्त आता सध्या कारखाना एक नंबर चाललाय सोनेरा, बिल व्यवस्थित मिळते, खात्या बिल जमा होते, ही समाधान शेतकऱ्याच नाही, बाकी काय नाही. आम्हाला सरकारच्या विरोधात बोला, आम्हाला कुठल्या नेत्यांच्या विरोधात बोलायचं नाही. सरकारचं, भाजपच्या सरकारचा जर विषय घेतला तुम्ही तर दुधाचा भाव घ्या, सोयाबीनचा भाव घ्या, खताचा भाव घ्या, ढसाळ्याची सर्वसामान्य कुटुंबात आहे, त्यामुळे ही प्रचंड नाराजी आहे. आणि विषय घेतला साहेबांच्या म्हणजे कदम कुटुंबाचा, तर माय माऊली एवढी शाळा शिकली, आज प्रत्येक घरात कुटुंबात माय माऊली आज ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे. नाहीतर आज ह्या माय माऊलीची काय परिस्थिती झाली असते आपली. त्या प्रत्येक माणसानं, प्रत्येकाने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि काय विकास नाही, कदम कुटुंबाचा सगळ्यात मोठं योगदान आहे, ही सगळ्या जनतेनं मान्यच केलं पाहिजे, असं माझं तर मत आहे. तुम्हाला काय वाटतं? आता आम्हाला काय सांगितलंच काय मागाशी, आम्हाला काय वाटते आता कारखान्यात पैसे एका क्षेत्राला 500 ऊस मारतो कारखाना. आम्हाला सांगा कुणी तुमच्या कारखान्याला ते सुद्धा म्हणतात जे बोलतात ना जे बोलतात कारखान्याला ऊसाचं दिलंय का, तुमचं पैसे मारलेत का, किंवा पैसे अडवलेत का त्यांनी. मी एक देशमुखांचा साधा कार्यकर्ता आहे, आमचं जाऊ द्या ना, ते कशाला करताय आपण. ते ऊस पिकतोय कशामुळे? जर संपतरावाने त्याही लाल जीवात जर घेतला असता 52 आमदार घेऊन, तर ही टेंबू योजना जन्माला आली नसती. जन्माला आल्यानंतर त्याचं पालन पोषण करायला अनाथ आश्रम सुद्धी असतं का नसतं? मग ती योजना आणली, त्यानंतर दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला, मग ते पालन पोषण करणार, जे सत्यवान त्यांचं कर्तव्यच आहे, ते सेवकच आहेत आमच्या जनतेचे. पण आम्ही कधी म्हणलो नाही, तुम्ही घेताय आज 1595 वरनं तुम्ही टेंबूचं सांगता. दुसरा काय मुद्दा आहे का तुम्हाला मत मागायचा? मला उत्तर द्या. मला काय म्हणायचं? आम्ही जो घेतला मागतोस, मग तुझ्या पोस्टरच्या खाली, साहेबाच्या खाली टेंबू योजना काय येणार तुम्ही? आम्ही मग कुठं म्हणतोय साहेब अण्णांनी पाया खाल्ला मान्य करतो, आणि त्याच्यावर सुवर्ण अक्षरात
हे जनतेनं मान्य केलं पाहिजे. मला काय म्हणायचं टिंबूचा कप म्हणताना कोण मारलं कुठं मान्य आहे आम्हाला सुद्धा, पण त्याच्यावर सोन्याचा कळस साहेबांनी बसवलाय हे तुम्हाला सगळ्याला मान्यच करावं लागेल. म्हणजे म्हणून किती टिंबू निधी आला ही आकडेवारी आम्ही सांगू शकत नाही, आम्ही एवढं मोठं नाही. सगळे आकडेवारी सांगले पण आम्ही काही एवढं मोठं नाही, हे आमदार साहेब सांगतील. आज या ठिकाणी विरोधकांनी टेंबूचा मुद्दा हा विशेष करून टेंबूवर बोललं जातं. तर टेंबूचा मुद्दा काय आहे तर युती शासनाच्या काळात टेंबू योजनेला मान्यता मिळाली, आम्ही मान्य करतो. पण त्या ठिकाणी एखादा आपण घराचा पाया काढतो आणि तो पाया तसा ठेवून जातो का, राहायला घर तयार करतो. तर या ठिकाणी पाया त्यांनी काढला, परंतु या टेंबू योजनेच्या वरती कळस चढवण्याचं काम, इथं या शिवारात पाणी खेळवण्याचं काम डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी केलं. या ठिकाणी त्या टेंबूसाठी त्यांनी विविध माध्यमातून केंद्रातून राज्यातून प्रचंड कोटीचा, कितीतरी मी आकडा सांगू शकत नाही एवढ्या कोटीचा कित्येक वेळा फंड इथं मंजूर केला आणि टेंबू योजनेचं पाणी शिवारात खेळायला लागले. त्यांनी टेंबू योजना सोडून त्यांनी एखादं विकास काम बोलावं आणि टेंबू योजनेसाठी त्यांनी किती निधी मंजूर केला हे पण त्यांनी बोलावं. टेंबू योजना कुणामुळे झाली, त्याला गती कुणामुळे मिळाली आणि या ठिकाणी इथला परिसर सुजलाम सुफलाम कुणामुळे झाला, या गोष्टीचा या जनतेनं पूर्णपणे विचार केलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रात असू द्या, आरोग्य क्षेत्रात असू द्या, कोरोनाच्या काळात घरातून बाहेर पडणं अवघड होतं माणसाला, किंवा स्वतःच्या जीवावर सगळा प्रसंग भेटला असताना या ठिकाणचं नवनिर्वाचित आमदार डॉक्टर विश्वजित कदम या ठिकाणी कोविडचा पेशंट सापडला या मतदारसंघामध्ये, तर त्या प्रत्येकाच्या दारात कुणाला काय कमी आहे, कुणाला काय जास्त आहे, सगळी चौकशी केलेली आहे या माणसानं. मग अशा वेळेला ही जनता ह्या केलेल्या उपकाराची परतफेड या इलेक्शनच्या म्हणजे या माध्यमातून आता 100% करणार आहे. शिक्षणाचा प्रश्न इथं कुणाचा थटलेला नाही, मंदिरांचा प्रश्न थटलेला नाही, रस्त्यांचा प्रश्न थटलेला नाही. आता नवीन 75 कोटी मंजूर केले उर्वरित क्षेत्राला. नॉन कमांड एरिया जो टेंबूचा होता, ज्या ठिकाणी लिफ्ट इरिगेशन पाणी न्यावं लागतं, अशा ठिकाणी उंच डोंगरावर पाणी टाकायचं आणि तिथून उर्वरित 2-4 गावांना पाणी द्यायचं, अशी योजना डॉक्टर विश्वजित कदमांनी मंजूर केली. आणि सरकारमध्ये महाविकास आघाडीचं सरकार नसताना ती मंजूर केलेली आहे योजना. म्हणजे किती काम रिटून करायचं हे पतंगराव कदमांच्या पोटी जन्माला येऊन ही विश्वजित कदमांनी 100% शिकलेला आहे. आणि बाप सवाई बेटा अशा पद्धतीनं डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या एक पाऊल पुढे चालून त्या माणसानं या परिसराकडे पूर्णपणे लक्ष देऊन या परिसराचा विकास केलेला आहे. आता कुठला केला नाही असं बोलण्यासारखी एकही गोष्ट नाही, कशाचा विकास केला नाही असं बोलण्यासारखं या कुटुंबाचा, डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचा, पतंगराव कदम साहेबांचा, आदरणीय मोहनशेठ दादांचा या परिसरातल्या प्रत्येक विकास कामाला स्पर्श झालेला आहे. की आम्ही कामाचं नाव सांगितल्यानंतर आम्ही सिद्ध करू शकतो. आणि कामाचं नाव का सांगा म्हणतोय की एवढी प्रचंड काम आहेत की आम्ही सांगू शकत नाही एवढी काम आहेत. आज या ठिकाणी विधानसभा 2024 निवडणूक लागलेली आहे. निवडणूक लागल्यानंतर काही लोक गावात फिरायला लागली. 5 वर्ष विरोधकांनी, विश्वजित कदमांच्या विरोधकांनी 5 वर्ष, त्यांचा सुद्धा कार्यकर्ता असू दे, विरोधक असू दे, कोण जिवंत आहे का मी याला 5 वर्ष बघितलं नाही, कोणाच्या मातीला आली नाहीत, कोणाला लग्नाला आली नाहीत, आणि आता लागलेत घरोघरी फिरायला. आणि म्हणजे आम्ही विकास कामं केली कुठली त्यांनी सांगावी ती. मला काय म्हणा, यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अतिशय विकास कामं केली, लय रस्ते केलं, लय काय कामं केली, मान्य करू तुम्ही म्हणताय म्हणून. मग ह्यांच्या कारखान्याकडे जाणारा रस्ता यांनी का करता आला नाही, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. आज आमदारकीला मतं मागणं आम्ही देशात जिल्हा परिषद 1 नंबरला नेली, एका दिवसात 5 वर्षात जिल्हा परिषद 1 नंबरला जात नाही. दुसरा विषय राहिला टेंबूचा. टेंबू योजना शासनाच्या गावात मंजूर झाली, ते झालं सगळं. आता विश्वजित कदमांनी 71,000 कोटी रुपये वंचित गावासाठी आणलं. यांचे बंधू विधान परिषद 2.5 वर्ष सरकारमध्ये असताना, फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना यांचे बंधू विधान परिषद 2.5 वर्ष आमदार होते. त्यावेळेला यांनी काही मंजूर करून घेता नाही आलं, त्यावेळेला यांनी मंजूर करून घ्यायला पाहिजे, काय घेता आलं नाही. आणि आज विश्वजित कदमांनी मंजूर करून आणले म्हणजे आम्ही मंजूर केलं, यात तथ्य नाही. त्या सगळ्या खोट्या थापायच्या. आणि बऱ्यापैकी लोकांची उसांची बिलं वेळेत येत नाहीत. बिलं वेळेत न येण्यामुळं शेतकऱ्यांच्या सोसायट्या थकीत जाते. सोसायट्या थकीत झाल्यानं त्यांना दंड व्याज हे आकारून लोकांना अतिशय त्रास होतोय. त्यामुळे इथं फक्त विश्वजित कदमांचंच काय ते चालतंय. आणि इथून शाळगाव मधून आणि शाळगाव मध्ये कुठलंही जे काम झालंय बघा कोणी केलंय, प्रत्येक आम्ही कदम फॅमिलीने तिथं आम्हाला दिलेलं आहे.
एकही काम बोर्ड दाखवायला एकही काम शाळगावमध्ये विरोधकांचं नाही आणि विरोधकांनी दाखवावं की एक काम आम्ही हे केलंय म्हणून. बोंबाळी MIDCत जी रोजगार उपलब्ध झाले स्थानिक भूमिपुत्रांना त्यात न्याय मिळत नाही ह्याच्याबद्दल काय तुमचं मत? नाही म्हणणं बरोबर आहे. स्थानिक भूमिपुत्रांना जरा डावललं जातं तिथं, त्याच्यावर आम्ही आवाज उठवणार आहे आणि आम्ही MIDC बंद करण्याच्या नादात आहे. आम्हाला त्या प्रदूषणाचा त्रास होतो गावाला त्या केमिकलच्या पाण्याचा. त्यामुळे MIDCत काही जास्त आम्ही ती चालून देणार नाही, नंतर ते प्रकल्प उचलून न्यायला लावणार आहे. सोमनाथ कांडे शाळगाव. तुम्हाला भागात कुणाची हवा वाटते ह्या भागात? विश्वजित कदमांची हवा वाटते. काय काय विकास कामं तुम्हाला वाटते तिकडे त्यांनी केले? इथंही सर्व स्थिती कामं ही विश्वजित कदमांचीच कामं आहेत. ग्रामपंचायतीचा असू द्या, तुमचा सरकारी दवाखान्याचा असू द्या, परत इथं आपल्या ज्योतिर्लिंग मंदिराला 5 लाख रुपये निधी दिला. परत इथं सर्व कामं ग्रामपंचायती इमारत, परत वर गाळा आहे ती पतंगराव कदम व्यापार संकुलन आहे तिथं पैसे दिलेत. सर्व कामं एक नंबरमध्ये आहेत विश्वजित कर्माची सर्वच कामं आहेत तालुक्यात आणि त्यांना काय 1.5-2 लाखाच्या पुढं लीड जाईल. त्यांची काय बाकीची कुठलीच अडचण नाही. आणि कसं आहे दवाखान्याच्या संदर्भात दवाखान्याची जी कामं आहे ती विश्वजित कर्मांना नुसतं फोन केला की आता माझ्या संदर्भातच एक गावातील 4-5 जणांचा जीव वाचले. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? नेत्याकडून आमची अपेक्षा काय आहे? नेता हा एक नंबर नेता आहे. विश्वजित कदम म्हणलं ना की नेत्याचा विषयच नाही, भागातच त्यांना तोड नाही. विश्वजित कदम म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं हीच आहे, वादळच आहे. विश्वजित कदमाला कोणतीही अडचण येणार नाही. ह्या भागातून शाळगावमधून 500-700 मतानं लीडनं बाळासाहेब येतील. 100% 700 मतानं लीडनं येतील बाळासाहेब. पॉवर मराठी न्यूजच्या तृतीय वर्धापन दिनास आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली, आनंदाची उधळण करत आली दिवाळी आली. दीपावली निमित्त ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व मित्र परिवारास दीपावलीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक युवा नेते संग्राम घारगे आणि मित्रपरिवार उपाळे मायनी तालुका कडेगाव. माझं नाव अशोक आनंदा मुळीक, शाळगाव. त्या गावात विकासाचा काय विकास कामं केली संग्रामराव देशमुखांनी किंवा संपतराव अण्णांनी? संपतराव देशमुखांनीच खऱ्या विकासाचा पाया सुरुवात केलेली आहे. हा तसा बघितला तर पूर्वीचा खानापूर तालुका, या खानापूर तालुक्याचा हा पश्चिम भाग, खानापूर तालुक्यात पूर्णतः दुष्काळी भाग होता. यापूर्वीचे काही लोकप्रतिनिधी होऊन गेले, त्यांनी आतापर्यंत सांगितलं की शामगाव खिंडीतून पाणी आणतो. शामगाव खिंडीतून पाणी आणण्याच्या या मुद्द्यावर त्यांनी 3 ते 4 इलेक्शन खेळली, परंतु पाणी काय आलेलं नाही. मग संपतराव देशमुख आमदार झाले. आमदार व्हायच्या अगोदर त्यांनी काय केलं, 2.5 वर्ष खानापूर पंचायत समितीचे सभापती होते. त्यावेळेला ह्याच गावात शाळगावमध्ये पाझर तलाव, लघुपाट बंधारे, त्या हिंगणगाव बुद्रुकचा सुद्धा जो आता तलाव दिसतोय तो संपतराव देशमुखांच्या आमदारकीच्या काळातच झालेला आहे. मग खानापूर पंचायत समितीच्या माध्यमातून सभापती असताना शिक्षणाची कामं असू द्या, बांधकामं असू द्या, रस्त्याची कामं असू द्या, त्यावेळेला त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. आमच्याकडे कसं आहे, म्हणजे संपतराव देशमुखांच्याकडे हे मीडिया हा विषय नव्हता. त्यांनी फक्त कामं करायची एवढंच त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं त्यांना जिल्हा परिषदमध्ये शिक्षण आणि अर्थ खात्याचा कार्यभाग सभापती म्हणून दिल्यानंतर त्यावेळेला तत्कालीन आमदार संपतराव नाना यांनी त्यांना ती संधी प्राप्त करून दिल्यानंतर शिक्षण आणि अर्थ खात्याचे सभापती झाल्यानंतर त्यांना 11 वर्षाचा कालावधी त्यांना काम करण्याची संधी मिळाली. आणि त्या काळामध्ये शिक्षण क्षेत्राबरोबर अर्थ खातं स्वतः जवळ असल्यामुळं जिल्हा परिषदेचं अर्थ खातं असताना त्यांनी या मतदारसंघावर जिल्ह्यासह या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून बांधकाम असतील, रस्त्याची कामं असतील, शाळेच्या इमारती असतील किंवा अन्य कामं त्यांनी विकासाची करून घेतलेली आहेत. शिक्षणाचं म्हणाल तर शिक्षणाच्या बाबतीत
तत्कालीन शिक्षकच सुद्धा ते सांगतील की त्यांनी किती शिक्षकांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यावेळेला प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नेमणुकीचं काम सुद्धा कुणाचाही चहा न पिता त्यांनी शिक्षकांना नोकऱ्या लावल्या. 11 वर्षाच्या कालखंडामध्ये या मतदारसंघावर त्यांनी प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केल्यानंतर पुन्हा कार्यकर्त्यांचा ओढा असा निर्माण झाला की कार्यकर्ते म्हटले अण्णा, त्यांना अण्णा म्हणायचो आम्ही, तर अण्णा तुम्ही आता आमदारकीला जर उभं राहिलात तर फार बरं होईल. तर ती म्हणले जनतेच्या मनात असेल तर मी उभं राहू शकतो. मी जनतेला विचारतो, प्रामुख्यानं मी एक काम करतो, जनतेला विचारून घेतो आणि जनतेच्या मनात असेल मला आमदारकीला उभं करायचंय तर मग मी त्यावेळेला ठरवीन, पण मी तसा मनानं मी म्हणणार नाही. म्हणून अण्णांनी त्यावेळेला काय केलं, महिनाभर अगोदर इलेक्शन लागण्यापूर्वी महिनाभर या मतदारसंघातली गाव न गाव पिंजून काढलं आणि प्रत्येक घरोघरी जाऊन तिथल्या मतदारांचा कानोसा घेतला की मी उभं राहू का, म्हणून त्यांनी विचारणा केली. प्रत्येक मतदाराला, प्रत्येक घरातल्या कार्यकर्त्यांना विचारून घेतलं आणि मतदारांचं ज्या वेळेला मत झालं की अण्णांनी आमदार झाले पाहिजे, मग मात्र अण्णांनी निश्चय केला की त्यावेळेला त्यांनी 2 वेळेला 2 पंचवार्षिक मध्ये काँग्रेस पक्षामधून उमेदवारी मिळावी म्हणून भरपूर प्रयत्न केले, तथापि त्यांना उमेदवारी मिळाली गेली नाही. मग अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची असं जनतेनं ठरवल्यामुळं मग अण्णांनी जनतेच्या रेट्यापुढं अण्णांचा निर्णय झाला आणि मग अण्णांच्या नंतर संग्राम भाऊंना सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अण्णांनी जसं जिल्हा परिषदेमध्ये काम केलं तशाच पद्धतीनं भाऊंना सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 2.5 वर्ष त्यांनी काम केलं आणि अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी या मतदारसंघावर फार मोठं विकासाचा डोंगर उभा केला. मला माझ्या माहितीप्रमाणे 700 कोटीची कामं या मतदारसंघात आणली. जिल्ह्याचा विकास केलाच केला, परंतु बांधकाम असतील किंवा रस्त्याची कामं असतील, इमारत बांधकाम असतील, कोणतंही काम, आता जलसुधार योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात पंतप्रधान योजनेच्या माध्यमातून त्यांनी 1.5 2 कोटीची कामं या प्रत्येक मतदारसंघातल्या गावातनी त्यांनी निधी देऊन कामं करून घेतलेली आहेत. आणि विरोधक म्हणत असतील संग्राम भाऊ येत नाहीत. 2.5 किलोमीटरवर संग्राम भाऊचं दूध संघ आहे, कारखाना आहे. मग प्रत्येक कार्यकर्ता हा उठून तिथं जात असतोय, त्यांच्याकडे गाराणं मांडत असतोय, त्यांचा दरबार भरलेला असतोय, बाबांचा दरबार भरलेला असतोय. पृथ्वीराज बाबा सुद्धा या माध्यमातून कामं करत असतात, संग्राम भाऊ कामं करत असतात. आणि अशा वेळेला कडेपूरला, कडेगावला जाता येता या शाळगावशी संपर्क आलेला आहे. विरोधक म्हणतात शाळगाव मध्ये आलेले नाहीत म्हणून. जसं आमदार हेलिकॉप्टर मधनं फिरतात, त्यांना खाली कार्यकर्त्यांच्याकडे बघायला वेळ नाही. इलेक्शन आल्यानंतर कोणतंही इलेक्शन असू द्या, त्यावेळेला मात्र मग लोकप्रतिनिधी या मतदारसंघातले या प्रत्येक गावात येऊन भेटी देऊन जातात.